महाविकास आघाडी टिकणारच नव्हती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। महाविकास आघाडी काही 25 वर्षे एकत्र राहिलीच नसती। महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या विचारधारा या वेगळ्या आहेत। केवळ पंतप्रधान मोदींच्या धोरणांविरोधात एकवटण्यासाठी महाविकास आघाडी ही त्यावेळची अपरिहार्यता होती असं मोठं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलेलं आहे। इतकंच नाही तर ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का या प्रश्नावर सुद्धा वडेट्टीवारांनी सूचक वक्तव्य केलंय। आता पेरणी सुरू आहे, त्यानंतर काय उगवतं हे पाहून भूमिका स्पष्ट करू असं विजय वडेट्टीवार म्हणतायत। आघाडी हा वेगळा विषय आहे, तो नंतरचा विषय। निवडणुका संपल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी काही आम्ही 5-25 वर्षासाठी काही बाइंडिंग नव्हती एकमेकाशी। विचारधारा वेगळी होती, त्यावेळची अपरिहार्यता होती आणि मोदीचे जे काही सरकारची धोरणं होती त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आम्ही त्यावेळेस घेतलेले ते निर्णय होते। हे काही परमनंट किंवा आता 25 वर्ष चालावी, विचारधारा दोन्ही पक्षाची वेगळी आहे। त्यावेळच्या सरकारच्या मोदीच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आम्ही एकवटलो होतो। काँग्रेसची भूमिका कधी द्वेषाची भूमिका राहिली नाही। राजकारण आम्ही कधी कुठल्या नात्यामध्ये राजकारण करत नाही। दोन बंधू एकत्र येऊन जर पुढे जात असतील तर आम्हाला काही विरोध नाही। दोनही भाऊ एकत्र येऊन पुढे जात असतील आम्ही विरोध करण्याचं काही कारण नाही। काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्या संदर्भातली स्पष्ट आहे। आम्ही त्या दोन भावांना एकत्र येत असतील, कुटुंब एकत्र असेल तर काँग्रेस आम्हाला आनंदच आहे। तर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतायत आपण ऐकलं पाहिलं। आपल्या सोबत सध्या सुषमाताई अंधार आहेत फोन लाईनवरनं। सुषमाताई, आपण ऐकलं असेल वडेट्टीवार नेमकं काय म्हणतायत ते। महाविकास आघाडी काही 25 वर्ष एकत्र राहिलीच नसती असं त्यांचं म्हणणं आहे। पण काय नेमकं या सगळ्याबद्दल आता वाटतंय? कारण एकीकडे चर्चा सातत्यानं सुरू आहे, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील या संदर्भातली, आणि त्याही बद्दल वडेट्टीवारांनी वक्तव्य केलंय। दोन्ही वक्तव्यांविषयी आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, ते त्यांचं वक्तव्य मी नीट ऐकलं। ते 25 वर्ष आघाडी राहिलीच नसती असं नाही म्हणाले, तर 25 वर्षासाठी काही आघाडी केलेली नाही असं ते म्हणाले। त्यामुळे दोन वाक्यांतल्या अर्थामध्ये फार फरक पडतो, हा एक भाग आहे। दुसरं असं की वडेट्टीवारांनी या घटनेकडे कसं बघावं हा वडेट्टीवारांचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे। पण ठीक आहे, ज्या पद्धतीने इतर अनेक लोकांनी भावना व्यक्त केल्या तशाच जर कौटुंबिक ऐक्य जपलं जाणार असेल तर आपल्यालाही आनंद आहे। हे वडेट्टीवारांचं वक्तव्य निश्चितच समाधानकारक आहे। त्याच्यावर उगाच मी काही गहजब करण्यासारखं काही नाही। नाही, पण सुषमाताई त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी त्यावेळची अपरिहार्यता होती। खरंच तसं वाटतं आपल्याला? अगदी बरोबर आहे। काय चुकीचं बोलतायत ते? बर, कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सगळी लोक एकत्रित आली। मोदी किंवा भाजपाचा जे हुकुमशाही बाणा आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे। याच मुद्द्यावर अनेक वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या प्रांतातले अनेक विचारधारा असणारे लोक एकत्रित आले। म्हणजे माकपची विचारधारा किंवा भाकपची विचारधारा ही आमच्याशी जुळते का? नाही जुळत, पण तरीही भाकप माकप सोबत पण युती झालीच ना। तृणमूल काँग्रेसचा विचार अजून काही वेगळा आहे, काँग्रेसचा विचार वेगळा आहे, एनसीपीचा विचार वेगळा आहे। परंतु या सगळ्यांमध्ये ज्याला आपण किमान समान कार्यक्रम म्हणतो असा किमान समान कार्यक्रम आखताना निश्चितपणे तो कार्यक्रम हा भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधातला कार्यक्रम आखला गेला। बरोबर। पण मग सुषमाताई, तेच म्हणजे पुन्हा तोच प्रश्न विचारा वाटतोय की मग महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी सातत्यानं गेले काही दिवस बोललं जातंय, पुन्हा तो मुद्दा समोर येईलच, पण मग आत्ताच त्यावर भाष्य करणं थोडं घाईचं असेल का? नाही, याच्यावर मी खूप वेळा बोलून झालंय माझं की आघाडी ही मोठ्या निवडणुकांच्यासाठी असते। लोकसभा, विधानसभा यामध्ये आघाड्यांचा विचार गांभीर्याने केला जातो। मात्र जे लोकसभा विधानसभेचे इक्विशन्स होतात ते इक्विशन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असतीलच असं नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकतर अनेक लोक इच्छुक असतात। प्रत्येक वॉर्डामध्ये माणसं वर्षानुवर्ष त्यांनी बांधणी केलेली असते आणि त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं, न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा असते। तो अशा वेळेला सगळ्यांना प्रतिनिधित्व देणं हे थोडं जिकिरीचं बनतं। तेव्हा तिथे आघाड्या करायच्या की नाही करायच्या हा त्या वेळेचा प्रासंगिक प्रश्न आहे। त्यावर आत्ताच काही बोलणं हे फारच प्रीमॅच्युअर आहे। बरोबर आहे। मी म्हणूनच तोच प्रश्न विचारला की आता थोडंसं विचारणं घाईचं ठरेल, पण तरी सुषमाताई पुन्हा एकदा विचारतो की महाविकास आघाडीमध्ये एक बिडू ऍड होईल का, की वेगळी आघाडी तयार होऊ शकेल, समीकरणं राजकीय वेगळी असू शकतील, त्या परिस्थितीनुसार ठरेल? आत्ताच काही आपण बोलणं बघा, जेवढी काही मला थोडंफार आकलन आहे त्याच्यानुसार
हे इलेक्शन बिलकुल जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाण्याची शक्यता आहे. बरं. ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. हं. त्यामुळे त्याला खूप अवकाश आहे ठीक आहे. आणि त्या वेळेला त्या संबंधी जी काही धोरणं असतील त्या धोरणांची उद्घोषणा पक्षश्रेष्ठी करतील ना. ठीक आहे, वाट बघूया आपण. घाईने व्यक्त होण्याची काय गरज आहे. ठीक आहे, वाट बघूया आपण काय नेमकं घडतं ते. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सुषमाताई होत्या आपल्यासोबत आणि त्यांनी म्हटलंय की आपण थोडी वाट बघूया. आत्ताच याबद्दल बोलणं घाईचं ठरेल आणि महाविकास आघाडी या अनुषंगानं नेमकं आता काय घडतं हे देखील पाहावं लागणार आहे. पण विजय वडेट्टीवार यांची ही मोठी वक्तव्य समोर येताना दिसत आहेत. केवळ मोदींच्या धोरणांविरोधात एकवटण्यासाठी महाविकास आघाडी ही त्यावेळची अपरिहार्यता होती, असं मोठं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलेलं आहे. भुवया निश्चितच काहींच्या उंचावलेल्या असणार आहेत, पण 5-25 वर्ष काही महाविकास आघाडी नव्हती किंवा त्यासाठी ती नव्हती असं वडेट्टीवार म्हणाले होते. काँग्रेसमधनं आता याच संदर्भात काही वेगळ्या प्रतिक्रिया देखील येतात का? महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांकडनं या संदर्भात काही वेगळ्या प्रतिक्रिया येतात का? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का, या प्रश्नावर सुद्धा वडेट्टीवारांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. आता पेरणी सुरू आहे आणि त्यानंतर काय उगवतं हे पाहून भूमिका स्पष्ट करू, असं वडेट्टीवार म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.